नमस्कार, मी संदीप सोनकर आणि तुम्ही पाहत आहात श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की काही व्यक्तींकडे सर्व काही असतं, पैसा असतो, मान सन्मान असतो, चांगलं घर असतं, कुटुंब असतं, समाजात चांगलं स्टेटससुद्धा असतं, पण तरी पण काही वेळेला ही व्यक्ती गरज नसतानासुद्धा एखाद्या छोट्या वस्तूची चोरी करते. दुकानातून, ऑफिसमधून किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून. आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रत्येक वेळी पैशासाठी, फायद्यासाठी किंवा गुन्हेगारी वृत्तीमुळे होतं असं नाही. आधुनिक सायकॉलॉजीमध्ये याला क्लिप्टोमेनिया म्हणजेच रिपीटेड अर्ज टू स्टील द आयटम्स दॅट आर नॉट रिअली रिक्वायर्ड, म्हणजेच गरज नसतानासुद्धा अनावर मानसिक ओढीमुळे वस्तूंची चोरी करण्याची प्रवृत्ती. म्हणजेच व्यक्तीला माहिती असतं की हे चुकीचं आहे, हे करू नये, पण तरीसुद्धा मनामध्ये अचानक एक तीव्र इच्छा निर्माण होते आणि त्यावर कंट्रोल ठेवणं हे अतिशय कठीण होऊ शकतं. मग प्रश्न असा निर्माण होतो की अशा प्रकारच्या प्रवृत्तींमध्ये पत्रिकेमध्ये काही संकेत दिसू शकतात का, आणि विशेषतः यात कोणत्या ग्रहांची मुख्य भूमिका असू शकते. तर यामागे प्रमुख प्रभाव दिसून येतो तो राहू या ग्रहाचा. क्लिप्टोमेनिया आणि इम्पल्स कंट्रोल यामध्ये राहूची भूमिका काय असू शकते. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करूया. क्लिप्टोमेनिया हा फक्त चोरीचा विषय नाही. आधुनिक सायकॉलॉजीमध्ये ही एक इम्पल्स कंट्रोल रिलेटेड कंडिशन मानली जाते. म्हणजेच काही वेळेला व्यक्तीला माहिती असतं की हे चुकीचं आहे, हे करू नये, तरीसुद्धा त्यावर कंट्रोल ठेवणं हे त्या क्षणी अतिशय कठीण होऊन जातं. म्हणूनच या व्हिडिओचा उद्देश कोणालाही दुखावणं नाही, कोणाला जज करणं नाही, तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून काही संकेत समजून घेणं हा एकमेव आहे. आता ज्योतिषशास्त्राकडे वळूया. पत्रिकेमध्ये राहू हा ग्रह अतृप्त इच्छा, भ्रम, अचानक आकर्षण, सीमा ओलांडण्याची प्रवृत्ती, सिक्रेसी, अनकन्व्हेन्शनल थिंकिंग आणि काही वेळेला नियम मोडण्याची मानसिकता देऊ शकतो. पण इथे एक गोष्ट खूप स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे की फक्त राहू पाहून कोणत्याही व्यक्तीबद्दल असा निष्कर्ष काढणं हे ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. कारण मनाशी संबंधित विषयांमध्ये एकच ग्रह कधीच पूर्ण चित्र दाखवत नाही. इथे चंद्र अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण चंद्र मन, भावना, मानसिक स्थिरता, भावनिक प्रतिक्रिया आणि अंतर्मनातील शांतता यांचे संकेत देतो. बुध हा ग्रह विचारशक्ती, निर्णय क्षमता, योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता आणि स्वतःचा विचार करण्याची वृत्ती दर्शवू शकतो. शनिदेव संयम, शिस्त, नियंत्रण आणि मर्यादा पाळण्याची क्षमता यांचे कारक आहेत. आणि राहू हा अचानक निर्माण होणाऱ्या इच्छेला अधिक तीव्र करू शकतो. काही पत्रिकांमध्ये जर राहू, चंद्र, बुध किंवा संबंधित भावांचा विशिष्ट प्रकारचा संबंध दिसत असेल तर व्यक्तीमध्ये अचानक कृती करण्याची प्रवृत्ती, काही गोष्टी लपवून ठेवण्याची सवय किंवा मनामध्ये सतत चालणारा संघर्ष यांचे संकेत दिसू शकतात. आता कोणते भाव महत्त्वाचे असू शकतात हे आपण समजून घेऊया. दुसरा भाव हे संस्कार, मूल्यव्यवस्था, कुटुंबातून मिळालेली शिकवण आणि स्वतःच्या मालकीच्या गोष्टी. चतुर्थ भाव मनःशांती, भावनिक सुरक्षितता आणि अंतर्मनातील समाधान. सहावा भाव हा दैनंदिन सवयी, संघर्ष, पुन्हा पुन्हा घडणारे वर्तन आणि काही मानसिक पद्धती दाखवतो. तर आठवा भाव म्हणजे गुप्त प्रवृत्ती, मनातील खोल स्तर न दिसण्याच्या सवयी. 12वा भाव म्हणजेच अंतर्मन, अपराधीपणा, एकांत आणि काही वेळेला नियंत्रण सुटण्याची भावना. जर या भावांमध्ये राहू, चंद्र, बुध, शनिदेव किंवा इतर ग्रहांचे विशिष्ट संबंध दिसत असतील तर अनुभवी ज्योतिषी त्या पत्रिकेकडे अधिक बारकाईने पाहू शकतात. ज्योतिषशास्त्र दिशा देऊ शकतं, संकेत देऊ शकतं, जागरूकता निर्माण करू शकतं. जर एखाद्या व्यक्तीला स्वतःमध्ये वारंवार अशी अनावर कृती करण्याची प्रवृत्ती जाणवत असेल तर आणि नंतर अपराधीपणासुद्धा वाटत असेल किंवा स्वतःवर नियंत्रण ठेवताना अडचण येत असेल तर अनुभवी मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा सायकियाट्रिस्ट यांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पत्रिका दिशा दाखवू शकते, पण योग्य उपचार, समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि स्वतःची जागरूकता हेच खरं प्रॅक्टिकल उपाय ठरू शकतात. मित्रांनो, प्रत्येक वेळी राहू वाईट नसतो आणि प्रत्येक वेगळ्या वर्तनामागे ग्रहच कारणीभूत असतात असंही नाही. ग्रह संकेत देऊ शकतात, पण आपलं कर्म, आपली जागरूकता
योग्य मार्गदर्शन आणि योग्य कृती हे नेहमीच तितकंच महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला असे विषय आवडत असतील तर श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप. पुन्हा एकदा नव्याने भेटू नवीन विषयासह. धन्यवाद. जय ज्योतिष.